लेफ्टनंट कर्नल आपल्यासोबत आहेत चंद्रशेखर रानडे सर. सर खूप स्वागत आहे तुमचं. आणि अर्थात अध्यक्ष देखील आहेत भारतीय माजी सैनिक संघटनेचे महाराष्ट्रातले. सर आता आपण बघितलं ही मोठी बातमी येते, भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसारिया दृश्य आपण दाखवली ते आता भारतात परतलेले आहेत. तातडीने एका दिवसात त्यांना अशा प्रकारे बोलवून घेणं, काय काय त्याचे संकेत आहेत? आता आपण वारंवार धोरण शासनाने सांगितलंय की आपण चर्चा होईल तोपर्यंत चर्चा करू. आणि डिप्लोमॅटिक प्रक्रियेचा एक खूप मोठा भाग आहे की आपला दूत परत बोलवणे किंवा आपलं प्रतिनिधी परत बोलवणे हे खूप मोठा संकेत असतो की बाबा आपली आता चर्चा संपण्याची वेळ आलेली आहे, एक गंभीररित्या घ्यावं. हे संदेश नॉर्मल प्रक्रियामध्ये भारताने प्रोटोकॉल प्रमाणे केलेलं. नक्कीच. पण सर वारंवार असं होत नाही की आपण आपल्या उच्चायुक्तांना असं बोलवतो, याचा अर्थ काहीतरी मोठी स्टेप घ्यायची असते, याच्या अगोदर असं केलं जातं? शक्य आहे. आता मोठी स्टेप घ्यायची आहे ना, ब्रीफिंग तर करायला पाहिजे. परत बोलवलं म्हणजे टोटली परत बोलवलं, अगर त्यांना ब्रीफिंग करायला हे कोणत्याही म्हणजे ह्याच्यात किंवा चर्चा असणार कोणत्याही म्हणजे संरक्षणाचा निर्णय घेण्यापूर्वी तिथल्या प्रतिनिधीला तर विश्वासात घेतलंच पाहिजे. नाही पण त्याचे अजून काही अर्थ निघू शकतात की मोठी कारवाई कदाचित होऊ शकते. मला माहिती आहे सगळं काही रिव्हील करणं आपण कसं अर्थ काढू शकतो, कारण काय की शासकीय प्रक्रिया आहे. शासनाचं काय धोरण आहे ते पंतप्रधान किंवा कॅबिनेट वगैरे ठरवतील, विचार करतील आणि विचारपूर्वकच जातील असं विश्वास आहे. नक्कीच. मात्र सर एक दुसरी दृश्य जी येत आहेत ती मात्र अतिशय वेदना देणारी अशी आहेत. आणि मला माहिती आहे तुम्ही देशाचं रक्षण अतिशय सक्षमपणे केलेलं आहे. तुम्ही देखील या सगळ्या जवानांसोबत काम केलेलं आहे. फार दुःखद दृश्य आहे ती सगळी की आपला एखादा ज्याच्यावर आपण काम करतो आपला कलीग अशा प्रकारे शहीद होतो. अनेक प्रसंगांना तुम्हाला देखील तोंड द्यावं लागलं असेल? होय. आमच्या काळात म्हणजे 90च्या काळात खरं आतंकवाद काश्मीरमध्ये पेटला आणि त्या काळात जी युद्धविराम रेषा आहे तिथे पण चकमकी सुरू झाल्या. तीव्रता कमी होती आणि विश्वासाने सांगू शकतो की जे आपले कामाची कौशल्य आहे, आपल्या सैन्याचं जे कौशल्य आहे ते जितकं जास्त राहील तेवढं सीमेवरती धाक राहील. जेवढा सीमेवर धाक राहील तर अशा प्रसंग किंवा अशा गोष्टी होणार नाहीत. राहिला सीमेचा प्रश्न, डायरेक्टली इंटरनल म्हणजे अंतर्गत सुरक्षा किंवा अशा प्रकरणात मला अनुभव नव्हता, कारण मी बॉर्डरवरती म्हणजे 5-6 LOC वरती काम केलेलं आहे आणि LOC आम्ही पूर्णतः सुरक्षित ठेवलं त्या काळात, यात काही दुमत नाही. पण माझ्या आठवणी किंवा ह्याच्यात न जाता सध्याच्या घटनेवरनं आपण हा धडा घ्यायला पाहिजे की आपलं काम अजून सक्षम, अजून आक्रमक बाकी आहे आणि अजून सखोल विचाराने करायला पाहिजे, ह्यात संकेत घ्यायलाच पाहिजे. नक्कीच. सर ही दृश्य आपण बघतोय कारण महाराष्ट्रानं देखील 2 सुपुत्र जे आहेत ते गमावलेले आहेत. एक म्हणजे 36 वर्षांचे नितीन राठोड हे लोणार तालुक्यातले आणि मलकापूरचे संजय राजपूत हे आपल्याला माहिती 49 वर्षांचे आहेत आणि दोन्ही सुपुत्र आपण गमावलेत. कशा प्रकारे आता अंत्यसंस्कार होतील, त्यांच्यावरती लष्करी इतमामात होतील? येस, लष्करी इतमामात होतील. आणि जरी CRPFचे असलं तरी पोलीस दलात सुद्धा प्रोटोकॉल आणि सैन्यासारखाच पूर्ण त्याला मानवंदना देण्यात येईल. कारण जे काम ते करतायत ते साधं सुद्धा काम नाही आहे. आज काश्मीरमधली परिस्थिती किती पेटलेली आपण बघतोय. त्यामुळे अशा प्रकारचे अंत्यसंस्कार केल्यामुळे जनजागृती, त्यांना सन्मान आणि त्यांच्या त्यागाला किंवा त्यांच्या हौतात्म्याला आपण योग्यरित्या मानवंदना द्यायलाच पाहिजे आणि ती प्रक्रिया चालू आहे. या बाबतीत म्हणजे समाज आणि शासन दोन्ही यांच्या बाबतीत एक बाजूला दुःख आहे, दुसऱ्या बाजूला सन्मान आहे, वंदना आहे, त्यांची आदरांजली आहे की त्यांची आठवण ही वाया जाऊ नये किंवा ह्या सगळ्या प्रक्रियेनं शासनाने अजून, समाजाने अजून लक्ष घालावं आपल्या भौतिक एरियाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि एका शिपायाचे जे योगदान आहे, त्याग आहे ते वाया जाऊ नये. सर आणि त्याचबरोबर आपण हे बघतोय की अश्रूचा बांध जो आहे तो फुटलेला आहे आणि खरंच आपण बघतोय कशा प्रकारे, कारण त्यांनी आपला घरचा जो आहे तो गमावलेला आहे. आक्रोश मात्र त्याच वेळेला म्हणजे एकीकडे अश्रू आहेत डोळ्यात तर दुसरीकडे हा आक्रोश आहे की काही झालं तरी सुद्धा पाकिस्तानला आता ठेचा. ही समोरची दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे अश्रूचा बांध फुटलेला आहे. मात्र त्याच वेळेला अमरच्या घोषणा देखील दिल्या जात आहेत, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत.
आणि लोणार तालुक्यातली ही सगळी दृश्य आपण बघतोय आणि नितीन राठोड अमर रहे अशा घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. तसंच अधिकारी जे आहेत ते आता कुटुंबियांना ब्रीफ करतायत आणि त्यानंतर आपण बघतोय की लष्करी इतमामात Investigation is going अंत्यसंस्कार on, होतील. and once the investigation is concluded, then only more details can be given. Thank you. आणि समोरची दृश्य आपण बघतोय ही बुलढाण्यातल्या लोणार तालुक्यातली आहेत. नितीन राठोड यांचे शोकाकुल कुटुंबीय आपण बघतोय.